राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आपल्यासोबत आहेत. शेठ, काय सांगाल, आज किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी या ठिकाणी साजरी झाली. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी आले होते. आपण देखील स्वतः या गडावर उपस्थित होतात. कशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला? अमित शहांनी वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी घोषणा केली. काय कसं बघता याकडे? आजची 345वी पुण्यतिथी सोहळा रायगडावरती संपन्न होत असताना देशाचे गृह आणि सहकार मंत्री आदरणीय अमित भाई आले होते, मुख्यमंत्री आले होते, दोन्ही उपमुख्यमंत्री आले होते, त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील होते, आशिष शेलार होता, आदित्य होते, मी होतो, मोहोळ होते, खासदार आणि मंत्री, काही आमदार होते आमचे. आणि अशा या अनुषंगाने हा पुण्यतिथीचा सोहळा ज्याप्रमाणे होतो त्याप्रमाणे झाला. त्यानंतर तिथून पालखी निघाली. पालखीनंतर मग आम्ही समाधीस्थळी जाऊन तिथे पहिले जगदीश्वराचं दर्शन झालं आणि मग समाधीचं त्यांनी लोकांनी दर्शन घेतलं आणि मग त्या नियमाप्रमाणे तिथं सलामी दिली जाते. 21 फेरी घालून सलामी दिली गेली आणि मग कार्यक्रम तिथं समाप्त झाला. आणि मग नंतर आलो. त्याच्या अगोदर राजदरबारामध्ये अमितभाईंनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की 7वीपासून 12वीपर्यंतच्या मुलांना प्रत्येकाला इथं येणं क्रमप्राप्त करा आणि जे काय आमच्या मागण्या होत्या की हे सगळे शिवाजी महाराजांचा पूर्ण इतिहास हा पाठ्यपुस्तकामध्ये यावं, ही एक मागणी होती. अशा अनेक 2-3 मागण्या होत्या आणि त्या आम्ही पुढं त्या मार्गस्थ लावू आणि ठीक आहे. आम्हाला समाधान वाटलं की अमितभाईंसारखे या कार्यक्रमाला येऊ शकले, तर आम्ही धन्य समजतो. आज किल्ले रायगडावर ही पुण्यतिथी एकीकडे साजरी होत असताना दुसरी रायगड जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात एक चर्चेचा विषय रंगला होता. तो म्हणजे सुनील तटकरे यांच्या घरी अमित शहा यांचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम. आणि या स्नेहभोजनासाठी संपूर्ण जी किल्ले गडावर जे मंत्रिमंडळ होतं ते देखील त्यांच्यासोबत झालं. मात्र आपण त्या ठिकाणी स्नेहभोजनाला उपस्थित राहिलात नाही. याच्यावरनं राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा रंगली होती. कसं बघता याकडे? चर्चा रंगवणार तुम्ही लोक पहिले, त्यामुळे तसं काही नाही आहे. पण तुम्हाला कल्पना आहे, आमचं सगळ्यात पहिलं छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं सगळेच कार्यक्रम आम्ही नजरेसमोर ठेवतो. आता तटकरे साहेब तर तिथूनच हेलिपॅडवरनं गेले. आदिती पण राजदरबारचा कार्यक्रम संपल्यानंतर ती पण तिकडून गेली. आता आम्हाला तसं करता येत नाही आहे, कारण आम्हाला पूर्ण कार्यक्रम संपल्याशिवाय आम्ही गड पण सोडू शकत नाही आहे. आणि त्यासाठी पहिलं आमचं ते कर्तव्य बनतं की गडावरचे जे कार्यक्रम आहेत ते व्यवस्थित पार पडायला पाहिजे. आमच्या अगोदरचे पण काही आमदार होते, असेच अर्धवट यायचे आणि मधूनच जायचे. माझा आत्तापर्यंतचा इतिहास आहे की आम्ही कार्यक्रम हे पूर्ण केल्याशिवाय, मग तो आजचा पुण्यतिथीचा कार्यक्रम असो, राज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम असो, शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक असो, जिजाऊ महासाहेबांची पुण्यतिथी असो, हे सगळे कार्यक्रम आम्ही अटेंड करून पूर्ण करूनच मी निघतो. कारण त्यावेळेला आमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येत असतात. अगदी प्रामाणिकपणे खर्चाने ही मंडळी येत असतात आणि मग त्यावेळेला त्यांना पाणी मिळालं आहे का, त्यांचं भोजनाची व्यवस्था झाली आहे का, त्यांची जाण्याची काही व्यवस्था असते का, या सगळ्या गोष्टी स्थानिक लोकल आमदार असल्यामुळे आणि गड माझ्याच मतदारसंघात असल्यामुळे ती आम्हाला खरं म्हणजे काळजी घ्यावी लागते. कारण परत येणारा आमचा शिवभक्त आणखीन 10 लोक बरोबर घेऊन कसा येईल हे आम्ही पाहत असतो. जाताना तो कधीही नाराज होऊन जाता कामा नये, अशा प्रकारचं आमचं काम असतं. आणि म्हणून हे आमची एकीकडे बोललं जात होतं की केंद्रीय मंत्रिमंडळातील म्हणजे गृहमंत्री अमित शहा त्या ठिकाणी जातील आणि त्या स्नेहभोजनाच्या वेळेला कुठेतरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा प्रश्न मिटेल. मात्र हा प्रश्न पुन्हा आणखीन वाढीस गेलेला आहे. त्यामुळं कुठेतरी पुन्हा एकदा राज्याचं लक्ष लागलं की रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपद कधी सुटणार. एकीकडे सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे की हा फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि त्यानिमित्तानं कोणतीही राजकीय चर्चा या ठिकाणी झाली नाही. ते आता त्यांना माहिती, त्यांना जे भोजनाला बोलवलं, त्यांनी भोजनाचं निमंत्रण स्वीकारलं, ते गेले. बाकी आता तिथे काय वेगळी चर्चा तर झाली नसावी असं मलाही वाटतं आहे. आणि मी नसल्यामुळे मलाही काय ते बरोबर सांगता येत नाही. आता मी नंतर एकनाथ शिंदेसाहेब देखील उपस्थित होते. हां, त्यांना मी विचारलं काय चर्चा झाली किंवा काय, मग ते मला सांगतो.
दुसरीकडे आपण बघितलं तर किल्ले रायगडावर भाषणाच्या वेळेला ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांची वेळ आली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी स्वतः अजितदादांना डावलून एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी संधी दिली. डावलून असा काही प्रश्न नाही. शिंदे साहेबांना स्वतः देवेंद्रजींनी सांगितलं आणि त्यांनी मग त्यांचं मनोगत व्यक्त केलं. नक्कीच. तर हे होते रायगड आपल्या राज्याचे रोजगार व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले. ज्या वेळेला सुनील तटकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना स्नेहभोजनाचं ज्यावेळेला आमंत्रण दिलं होतं आणि त्यावेळेला त्याच्यानंतर अमित शहा या ठिकाणी सुधारवाडीत दाखल झाले. मात्र आपल्याला देखील आमंत्रण होतं. मात्र माझ्या मतदारसंघात किंवा गडावरील ज्या गोष्टी होत्या त्याकडे लक्ष देणं गरजेचं होतं आणि त्यासाठीच मला इकडे थांबावं लागलं असं मंत्री भरत गोगावले यांनी म्हटलं. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.